गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेच्या 11व्या अध्यायाचे महात्म्य सांगत आहे, जे ऐकल्याने सर्व संकटातून मुक्तता होते, घर धनधान्याने भरून जाते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान म्हणाले, प्रिये, तो माझ्या पोटामध्ये ज्या प्रकारे जिवंत आणि सुरक्षित राहू शकेल, तो उपाय स्वतः विधात्यानेच करून दिलेला आहे. जो ब्राह्मण नेहमी गीतेच्या 11व्या अध्यायाचे पाठ करतो, त्याच्या प्रभावाने माझी मुक्ती होईल आणि मृत्यूंना पुन्हा जिवंत प्राप्त होईल. मृतांना पुन्हा जीवन प्राप्त होईल. ज्यांना मी एके दिवशी धर्मशाळेच्या बाहेर काढले होते, असे तेथे कोणी एक ब्राह्मण राहतात. ते निरंतर गीतेच्या 11व्या अध्यायाचे जप करतात. या अध्यायाच्या मंत्राने 7 वेळा अभिमंत्रित केलेले जल जर ते माझ्या अंगावर शिंपडतील, तर निसंशय माझा शापातून उद्धार होऊन जाईल. अशा प्रकारे त्या राक्षसाचा संदेश घेऊन मी तुमच्याजवळ आलो आहो. ब्राह्मणाने विचारले, गाव प्रमुखा, जो रात्रीमध्ये निद्रस्त असलेल्या माणसांना खातो, तो प्राणी कोणत्या कारणामुळे राक्षस झाला आहे? गाव प्रमुख म्हणाला, ब्राह्मण, पूर्वी या गावात कोणी एक शेतकरी ब्राह्मण राहत असे. एके दिवशी तो शेतातील वाटाण्याच्या पिकांची राखण करीत होता. तेथून थोड्याच अंतरावर एक भला मोठा गिधाड पक्षी एका राक्षसाला मारून खात होता. त्यावेळी कोठून तरी एका तपस्वी तेथे आला, की जे त्या वाटसरूला वाचविण्यासाठी दुरूनच दया दाखवित येत होते. गिधाड वाटसरूला खाऊन आकाशात उडून गेले. तेव्हा त्या तपस्व्याने क्रोधित होऊन त्या शेतकऱ्याला म्हटले, हे दुष्ट शेतकऱ्या, तुझा धिक्कार असो. तू अत्यंत कठोर आणि निर्दयी आहेस. दुसऱ्याचे रक्षण करण्याकडे पाठ फिरवून वेळ आपल्याच पोसण्याच्या धंद्यात मग्न आहेस. तुझे जीवन नष्टप्राय हो. अरे, जो चोर, साप, हिंसक पशु, अग्नी, विष, पाणी, गिधाड, राक्षस, भूत इत्यादी द्वारे घायल झालेल्या मनुष्यांची आपल्याजवळ शक्ती असूनही उपेक्षा करतो, त्याला त्याचे वध केल्याचे पाप प्राप्त होते. जो शक्तिशाली असून चोर इत्यादींच्या तडाख्यात सापडलेल्या ब्राह्मणांना सोडविण्याचे प्रयत्न करीत नाही, तो घोर नरकामध्ये पडतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. राहिलेला अध्याय आपण उद्या घेऊ.